सरणही थकले मरण पाहुनी, मरणानंतरही भोगाव्या लागतात नरक यातना, या काही एखाद्या कवितेतील भावार्थ स्पष्ट करणाऱ्या ओळी नसून प्रत्यक्ष इगतपुरी तालुक्यातील अडसर बुद्रुक येथील ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमी अभावी भर पावसात एका मृतदेहाच्या झालेल्या अवहेलनेची वस्तुस्थिती आहे। येथील ग्रामस्थांना या मृतदेहावर ताडपत्रीचा आसरा घेऊन अंत्यविधी करण्याची वेळ आली आहे। इगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रुक येथे एकाचा आकस्मिक मृत्यू झाला। त्याचवेळी सकाळपासूनच रिमझिम संततधार पाऊस सुरू होता। या गावात अद्यापही स्मशानभूमीला शेड नसल्याने कुटुंबाने ज्या ठिकाणी सर्वांचा अंत्यविधी होतो तेथेच अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला। मात्र यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना सरण रचताना चितेवर चक्क ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला। कसेबसे सरण रचल्यानंतर संततधार पावसामुळे चितेला अग्नी द्यायचा कसा, असा प्रश्न सर्वांना पडला। यामुळे येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र अशी नाराजी व्यक्त करत त्वरित या ठिकाणी स्मशानभूमी तयार करून निदान माणसाचा शेवट तरी व्यवस्थित व्हावा आणि मृतदेहाची अशी अवहेलना तरी त्वरित थांबवावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ किरण साबळे, वसंत तळपाडे, बाळू मुंडे, हिरामन कुंदे, नामदेव आढाव, रामदास टिपे, पंढरी भोईर आदींनी केली आहे। SN न्यूजसाठी शहाबाद शेख। बघा, तुम्ही बघत असाल अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची नाही आहे, म्हणजे स्मशानभूमी त्या कारणाने इथं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे गावकऱ्यांची। तर लवकरात लवकर प्रशासनाने व इथल्या ग्रामपंचायतीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील अडसरे गाव आज इथं स्मशानभूमी नसल्यामुळे पाण्या पावसामध्ये इथं अंत्यसंस्कार चालू आहे। तर ताडपत्री वापरून इथं अंत्यसंस्कार करतायत आणि ग्रामपंचायतीचं कुठलंही लक्ष नसताना या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी भरपूर अडचणी येतात। तर ग्रामपंचायत आणि प्रशासन आणि आमदार साहेबांनी यांनी त्वरित यांच्याकडे लक्ष द्यावा आणि स्मशानभूमीसाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा।